महाकालचा धागा बांधून चाललं पिल्लू मुंबईला। जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड। आपल्याकडे जे हॉस्टेलिंगला शिज्जू आले होते त्यांना आपण सकाळी सोडून घेतलंय, ते एकदम एन्जॉय करत होते। त्यानंतर स्क्रीनवर जे तुम्हाला जर्मन शेपर्ड दिसत आहे, जे लॉंग कोट वाले, ते कुणाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा। तसेच एक गोलूमोला लॅब्राडॉरचे मेल फिमेल पपीज पण आहे, कुणाला पाहिजे असेल तर कॉल करा। चेतन भाईचं म्हणणे होते 200 घे पण मला व्हिडिओमध्ये घे। वन विभागच्या माणसं जमा झाले होते टाकळी गावात, तर ते बघून आपण गेलोय आर्टरीकडे। तर त्याला आपण दिले होते लॅब्राडॉरची फिमेल, आपल्या ऑस्करची, तिला झाले होते पिल्ल। तर बाबांचं म्हणणं होतं तुम्ही सगळे पिल्ल घेऊन जा, ही पिल्लांची आई आहे मित्रांनो। त्यानंतर आपण पिल्ल उचलल्याने आलोय आपल्या शॉपवर घेऊन, कुणाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा। घरी आल्यानंतर बारामतीवरनं आले होते सर, त्यांना घ्यायचं होता लॉंग कोटमध्ये जर्मन। त्यांनी पूर्ण केनल बघितलं, एक लॉंग कोटचा बच्चा आम्हाला काढून द्या। त्यांना घेऊन जायचा होता बच्चा बारामतीला, त्यांना स्टड पर्पजसाठी पाहिजे होता, त्यामुळे आपण त्यांना डेंजरचा पिल्लू घ्याय सजेस्ट केलेला आहे। त्यांनी पूर्ण केनल बघितल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण डेंजरचाच पिल्लू द्या। त्यानंतर भाऊ आले ते श्रीरामपूरवरनं आपलं केनल बघायला, गाडी वळवायला जागा नाही, त्याच्यामुळे त्यांनी घातली वावरामध्ये गाडी आणि वळवली। त्यानंतर हे पिल्लू चाललंय नागपूरला। तर पिल्लाची फिडिंग व्हिडिओ टाळली, काढला आपला महाकालचा धागा बांधून घेतला त्याच्या गळ्यामध्ये। महाकाल बाबाचा आशीर्वाद नेहमी पिल्लांच्या सोबत राहू, त्याच्यामुळे आपण प्रत्येक पिल्लाला धागा बांधून घेतो मित्रांनो, जेणेकरून महाकाल बाबांचा आशीर्वाद पिल्लांसोबत राहू। टाकलं पिल्लू आपण गाडीमध्ये, गेलोय आपण जनार्दन हॉटेलला चेतन भाईच्या दुकान होतं। चेतन भाईचं म्हणणं होतं की मला व्हिडिओमध्ये घ्या, भाऊची स्माईल एकदम फिदा। नागपूरला पिल्लू बसून दिल्यानंतर आलोय घरी, डॉगची फिडिंग उरकून घेतली आहे आणि आणखी एक पिल्लू द्यायचं होतं त्यालाही महाकाल बाबांचा धागा बांधून घेतलाय, केलाय आपण त्याला रेडी, टाकलाय बास्केटमध्ये आणि निघालोय आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसवण्यासाठी। मुंबईच्या गाडीचा वेट करत करत आपण पोहोचलोय स्टॉपवर। गाडी आली, दिलं आपण सानप मामांकडे पिल्लू। सानप मामांचं म्हणणं होतं की मी कॅबिनला ठेवतो, एकदम सुखरूप पिल्लं तुमचं तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचवतं। तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मित्रांनो। जय श्रीराम।